कोकण रेल्वेचं यंदाचं 25वं वर्ष आहे आणि या निमित्तानं कोकण रेल्वे अधिक सुरक्षित व्हावी यासाठी म्हणून सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे। तसंच कोकण रेल्वेला 40 कोटींपर्यंतच्या प्रकल्पासाठी खर्च करण्याचे अधिकार दिल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली। काय म्हणाले सुरेश प्रभू पहा। बघा, कोकण रेल्वे 25 वर्ष पूर्ण झाली। कोकण रेल्वे तयार केली, त्याच्यानंतर कोकण रेल्वेच्या ट्रॅकमध्ये या अनेक गोष्टींमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आणि म्हणूनच यावेळेला मुद्दाम मी सांगितलं 25वं वर्ष आहे। ते 25 वर्ष पूर्ण वर्ष रेल्वेचं, कोकण रेल्वेचं हे कोकण रेल्वेच्या सुखी सोयी वाढवण्यासाठी करणार। कोकण रेल्वेमध्ये ऑडिट पण त्याचं ॲक्च्युली ते ऑलरेडी सांगितलं, त्याचं सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे। दुसरी गोष्ट, कोकण रेल्वेच्या लोकांना लगेचच्या लगेच तिकडच्याकडे त्यांना काम करता यावं म्हणून 40 कोटी रुपये पर्यंतचे प्रोजेक्ट सँक्शन करण्याचा अधिकार जो रेल्वे बोर्डाच्याकडेच होता, तो आतापर्यंत रेल्वे कोकण रेल्वेच्या मंडळाकडे नव्हता, त्यांना देण्यात आला आहे। त्याचबरोबर देशामध्ये ठिकठिकाणचे जेवढे स्टेशन मास्टर आहेत त्यांना पण आपण आता नवीन काही ना काहीतरी अधिकार देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे की जिथे जिथे आता सेफ्टीचं काय वाटतं इकडचं थोडंसं तरी करायचं, तर वरती पाठवायला नको आणि म्हणून अशा तऱ्हेचे सर्व आपण अधिकार देतो। तर मला खात्री आहे की सगळ्यांचा परिपाक म्हणून कोकण रेल्वेच नाही तर रेल्वेमध्ये देखील आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न। पण एक लक्षात ठेवा, आता इकडे प्रश्न विचारला खूप घाईत करता काय म्हणून, आणि म्हणून मला वाटतं की तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असेल त्याला पैशाची गरज आहे। या सगळ्या गोष्टी करत असेल तर पैशाचे स्तोत्र पण मर्यादित आहेत, त्यामुळे घाई पण नको आणि कुठे खाईत पण जायला नको, नाहीतर अपघात झाली की खाईत जाईल नाही तिथे घाई केली म्हणून म्हणेल। त्यामुळे घाई आणि खाईच्या मध्ये चालत चालत आपल्याला सर्व लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते सोडवण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे। मला तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की मी जादूगार नाही किंवा मी देवही नाही, परंतु निश्चितपणे यात मुंबई शहराचा एक रहिवासी म्हणून, देशाचा एक नागरिक म्हणून, या सरकारचा एक रेल्वे मंत्री म्हणून जे जे करण्याची आवश्यकता आहे रेल्वेच्या सुखसोयी सुधारण्यामध्ये ते करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि ते करून आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत।